शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्वप्रथम अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, आपल्या चॅनलवर शेतकरी कर्जमाफी संदर्भात सर्वप्रथम अपडेट मिळते आणि ताजी बातमी मिळते। आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना, कर्जमाफी संदर्भात, ही माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही। कोणीच ही माहिती तुम्हाला सांगितलेली नाही, अशी माहिती मी तुम्हाला सांगतो कर्जमाफी संदर्भात। अतिशय महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। शेतकरी भावांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त तुम्हाला सर्व काही सांगतो मी। हे बघा, तर आता मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू, बघा बच्चू कडू साहेब तुम्हाला माहीतच आहे। तर बच्चू कडू साहेब हे प्रहार संघटनेचे नेते आहेत, बच्चू कडू साहेब। ओके, तर तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगतो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। बच्चू कडू साहेब बघा, तर बच्चू कडू साहेब जे आहेत, ग्रामीण भागात आंदोलन त्यांनी उभं केले आहे। तर मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात आंदोलन उभे केले आहे। त्यात शेतकरी कर्जमाफीचा कळीचा मुद्दा आहे। कर्जमाफी महत्त्वाचा जो काही विषय आहे, जो काही टॉपिक आहे, कर्जमाफी संदर्भात आहे। तर बच्चू कडू साहेब हे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बघा या संदर्भात आंदोलन उभे करत आहेत आणि कर्जमाफीचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन ते आंदोलन करत आहेत। निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं, परंतु बघा आश्वासन काय दिलं होतं, महायुती सरकारने आश्वासन निवडणुकीपूर्वीच दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा जो काही 7-12 आहे, बघा महत्त्वाची माहिती, 7-12 आम्ही कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। काय झालं त्याचं, तर बघा आश्वासनचं काय झालं, तर सत्तेत येऊन 10 महिने उलटले, 10 महिने बरोबर। तर सत्तेत येऊन 10 महिने उलटले तरीही सरकारने अद्याप शेतकरी कर्जमाफी केली नाही। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी आणि इतर मुद्द्यांवर मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन हे पुकारलेलं आहे। महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा प्रश्न कर्जमाफीचा। तर मग आता महत्त्वाची अपडेट काय आहे, कर्जमाफी होईल की नाही याबद्दल आता महायुतीने काय म्हटलं, मुख्यमंत्री साहेबांनी काय नवीन अपडेट दिली समजून घ्या। आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला मी सांगितलं ना, सर्वप्रथम तुम्हाला काय सांगितलं मी, कर्जमाफी संदर्भात जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना, ती माहिती तुम्हाला कोणीच दिली नाही। कारण ताजी बातमी तुम्हाला फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। महत्त्वाची माहिती बघा तुम्ही आता, हे बघा आता महत्त्वाची माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। हे बघा, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब आणि बच्चू कडू साहेब हे जे आहेत, आता 6 ऑगस्ट, नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। बच्चू कडू साहेब जे आहेत ना, आता 6 ऑगस्ट रोजी, तारीख लक्षात घ्या, 6 ऑगस्टला मनसे प्रमुख जे आहेत राज ठाकरे साहेब, राज ठाकरे, ओके, तर बघा 6 ऑगस्टला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू येत्या 6 ऑगस्टला मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। आणि ही भेट कशासाठी होणार आहे, शेतकरी भावांच्या मुद्द्यांसाठी भेट होणार आहे आणि त्यामध्ये काय मुद्दा मांडला जातो आणि महत्त्वाचं काय चर्चा होते हे बघणं फार गरजेचं आहे। तर बघा, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढलेली आहे। 7-12 कोरा होण्यासह आणखीन काही त्यांच्या मागण्या आहेत, त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना जो पाठिंबा देण्याची गरज आहे। तसेच राज ठाकरे यांनी तात्काळ होकार दिला। राज ठाकरे म्हणाले की केवळ पाठिंबा देऊ नको, तर तू स्वतः त्या ठिकाणी जा, बच्चू कडू यांच्या दिंडीत सहभागी होऊन शेतकऱ्यांना निरोप दे की त्यांच्या प्रत्येक लढ्यात आम्ही सोबत आहोत, कुठूनही पैसे आणा पण शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होते। तर बघा
महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगत आहे मी कर्जमाफी संदर्भात. पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो मी कर्जमाफी संदर्भात. तर बघा महत्त्वाची माहिती राज ठाकरे साहेबांसंदर्भात बघा आता. तर माहिती बघा नीटपणे. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात त्यांनी शेतजमिनी विकू नका, उद्योगात मराठी माणसांना भागीदारी द्या असे मुद्दे मांडले होते. तर बघा शेकाप पक्षाच्या दुसऱ्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर 2 भगवे झेंडे आले आहेत असं विधान देखील राज ठाकरे यांनी केले होते. आता हे झालं महत्त्वाची माहिती, जी ताजी बातमी होती, जी ताजी माहिती होती काय काय घडत आहे काय नाही, महाराष्ट्रात काय काय घडत आहे त्याबद्दल ही आपण एक सामान्य माहिती बघितली. परंतु आता मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी संदर्भात काय म्हटलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा मुख्यमंत्री साहेब हे बघा राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आता काय माहिती दिली कर्जमाफी संदर्भात ती माहिती समजून घ्या. चला ती माहिती सांगतो मी तुम्हाला. पहिले तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं. हो आश्वासन दिलं होतं आणि या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत. काय शब्द वापरला, लवकरच. तर लवकरच म्हटलेलं आहे बरं. बघा जी माहिती आलेली आहे तीच सांगत आहे तुम्हाला, नीटपणे समजून घ्या काय सांगत आहे मी. मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत. त्याकरिता एका समितीचे गठन करण्यात आलेले आहेत. तर बघा यासाठी एक समितीचे गठन झालेलं आहे, एक समिती नेमण्यात आलेली आहे. ओके, यासाठी कर्जमाफीसाठी एक समितीचे जे काही गठन आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र या पुढील काळात शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही. पुढे बघा काय म्हटलं, शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही असं त्यांनी शब्द वापरला. तर बघा तर आता मात्र या पुढील काळात शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही, याकरिता शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटणीवर राज्य सरकारने भर दिला असून त्याकरिता मोठ्या निधीची तरतूद प्रस्तावित केली आहे. बघा निधी सांगितला जात आहे. तर पुढे चालून शेतकरी भाऊ बघा कर्जबाजारी होता कामा नये, त्यासाठी आम्ही हे बघा शेती क्षेत्रातील संसाधनाच्या बळकटीवर राज्य सरकारने भर दिला आहे आणि एक मोठ्या निधीची तरतूद देखील प्रस्तावित आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं, त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर बघा तर ही माहिती होती कर्जमाफी संदर्भात. तर बघा आज जी माहिती आली होती आणि जी काही शेतकरी कर्जमाफी संदर्भात बातमी होती, ताजी माहिती होती, ती एवढी माहिती आलेली आहे तेवढी तुम्हाला मी सांगितली. ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कर्जमाफी असो, शेतकरी भावांसाठी काही योजना असो, त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.